प्रलंबित वेतनाच्या मागणीसाठी माता स्वरूपा राणी प्राथमिक आश्रमशाळा वैराग येथील सहशिक्षक प्रदीप काशीनाथ पाटील यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दंडवत घालत आंदोलन केले। वारंवार पाठपुरावा करून देखील वेतन मिळत नसल्याने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी हा अनोखा मार्ग अवलंबला। यावेळी पाटील यांनी पार्क चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून तेथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत दंडवत घालत आंदोलन केले। वेतनाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि प्रलंबित वेतन तात्काळ अदा करावे अशी मागणी त्यांनी केली। वारंवार मागणी करूनही माझ्या वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही, त्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे। या परिस्थितीस प्रशासन जबाबदार असून वेळीच वेतन न मिळाल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करावे लागेल असा इशारा प्रदीप पाटील यांनी दिला। मी प्रदीप काशीनाथ पाटील, मी राहणार बोरोडी खुर्द, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर। मी नोकरी करतो माता स्वरूपा राणी प्राथमिक आश्रमशाळा तुळशीदासनगर। मला 2023 पासून खानदेश कन्या स्वर्गीय स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी शिरपूर जिल्हा धुळे या संस्थेकडून अंतर्गत आमची शाळा चालू आहे। त्या संस्थेअंतर्गत मला 2023 पासून मानसिक आर्थिक त्रास त्या संस्थेने देत आहे। आजही ती संस्था कित्येक कर्मचाऱ्यांना मानसिक आर्थिक त्रास देत आहे। काही कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा भाग पाडलेला आहे। त्याच एक प्रतीक म्हणून आज आमचं जवळजवळ नोव्हेंबर 2025, फेब्रुवारी, एप्रिल, मे आणि आज जून चालू आहे। अजूनसुद्धा 6 महिन्याचं नियमित वेतन आम्हा कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही। तर सध्या स्थितीमध्ये काही शिक्षकांना जर न्याय मागण्यासाठी गेल्यानंतर त्या शिक्षकांना सेवेतनं कमी करण्यात येत आहे आणि त्यांची बदल्या करण्यात येत आहे आणि आम्हाला धमक्या देत आहेत की बाबा तुम्ही त्या संबंधित कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अन्यथा आम्ही तुम्हाला सुद्धा काहीतरी मानसिक आर्थिक त्रास देऊ, अशा पद्धतीचे धमक्या माननीय अशोक आधार पाटील तत्कालीन संस्था अध्यक्ष आम्हाला ते देत आहेत आणि ते राहणार मूळ अंमळनेरचे आहेत आणि त्यांच्यामुळे आज माझं 9 महिन्याचं प्रतीक्षा कालावधी वेतन आणि नियमित वेतन 6 महिन्याचं अशा 14 महिन्याचं वेतन आज आम्हाला नाही आहे। आज आमचं पोट त्या नोकरीवर चालतो आहे आणि असूनसुद्धा आज माझा परिवार, माझंच नव्हे तर शाळेतील जवळजवळ 12 लोक आम्ही काम करतो, 10 लोक आम्ही काम करतो। त्या 10 लोकांच्या पाठीमागं 100 लोकांचं कुटुंब जगतो आहे आणि 100 लोकांचं कुटुंब जगत असताना ते लोक आज रस्त्यावर आहेत। मी आज त्या निषेधार्थ मुख्याध्यापक, प्रकल्पाधिकाऱ्यांनंतर माननीय आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक येथून माझ्या 9 महिन्याच्या प्रतीक्षा कालावधी वेतन संदर्भात पत्र असून सुद्धा माननीय प्रकल्पाधिकारी वेतन काढत नाहीत। मग प्रशासनसुद्धा मला मानसिक त्रास देत आहे, इकडं मुख्याध्यापक मानसिक त्रास देत आहेत। मुख्याध्यापकसुद्धा वेतन काढायला विचारलं तर तुम्ही जाऊन संस्थेला विचारा आणि संस्थेला फोन करा। संस्था म्हणते मी 8 दिवसात येतो, 9 दिवसात येतो, 10 दिवसात येतो, तुमचं वेतन काढू। आज 6 महिने होत आहे। मुख्याध्यापक, संस्थापक आणि प्रकल्पाधिकारी तिघंही मला उडवडीचे उत्तर देतात। त्यामुळे आज आमच्या कोणाचंही वेतन आज झालेलं नाही। जर आज मी 4 जून 2026 रोजी दंडवत घालत आहे आणि मी प्रकल्प अधिकाऱ्यांना आता निवेदन देणार आहे। त्या निवेदन पश्चातसुद्धा जर काही प्रक्रिया नाही झाली तर मी 8 जून 2026 रोजी मुंडन आंदोलन व आमरण उपोषण पूनम गेट जिल्हा परिषद सोलापूर येथे करणार आहे। या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काही काळ चर्चेला उधाण आले होते। प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे आता संबंधित कर्मचारी व नागरिकांचे लक्ष लागले आहे।